हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेणार। जरांगेंकडे अधिकचा वेळ मागणार। सरकारकडून आरक्षणासाठी सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली जाणार। जरांगेंनी श्रद्धा सबुरी ठेवावी। 1 मार्च नंतर आचारसंहिता लागणार। मराठा आरक्षण अडकवणार नाही, शिंदेंचं आवाहन। मी कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही। आमच्यापेक्षा गरीब मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणं गरजेचं। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। जालन्यातील बदनापुरात जरांगेंची आज मराठा संवाद सभा। गोदावरी काठच्या 123 गावांमधील नागरिकांशी संवाद साधणार। आदित्य राजाच्या कृपेनं वरुण राजानं टेंडरचा पाऊस पाडला। माझं कुटुंब माझी जबाबदारी टेंडर सोयऱ्यांच्या घरी जनतेनं फिरावं दारोदारी। मुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी। मुंबईतून हिऱ्याचा एकही उद्योग बाहेर गेलेला नाही। देशातील सर्वात आधुनिक ज्वेलरी पार्क मुंबईत उभारणार। जीएसटीतही सवलत देणार। उपमुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात माहिती। हिवाळी अधिवेशनात एकूण 12 विधेयकं मंजूर। पुढील विशेष अधिवेशन मुंबईत 26 फेब्रुवारीला होणार। उपराष्ट्रपतींचा अवमान केल्याप्रकरणी राज्यभरात आज भाजपचं आंदोलन। संसद परिसरात तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जींकडून जगदीप धनखड यांची नक्कल। तर किती दिवस भाजपवाले मूर्ख बनवणार, वजटीवारांची टीका। नाशिक पोलीस येरवडा कारागृहातून सलीम कुत्ताचा ताबा घेणार। कायदेशीर प्रक्रिया सुरू। प्रकरणी सुधाकर बडगुजर यांच्यासह 18 जणांची आतापर्यंत चौकशी। सलीम कुत्तासोबतच्या पार्टीच्या व्हायरल व्हिडिओतील फार्म हाऊस बडगुजर यांच्या नातेवाईकांचंच। सुधाकर बडगुजर यांच्या चौकशीतून माहिती समोर। ससून रुग्णालयात कैद्यांच्या वॉर्डसाठी आता नवी नियमावली। रुग्णालयातील कैद्यांचा अतिरिक्त मुक्काम कमी होणार। कैद्यांच्या उपचारांवर नवी समिती लक्ष ठेवणार। केंद्र सरकार पुढील आठवड्यात कांदा निर्यात बंदीवर निर्णय घेण्याच्या तयारीत। काही अटी शर्तींवर निर्यात बंदी उठवण्याची शक्यता। कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा राज्यात शिरकाव। सिंधुदुर्गात आढळला कोरोनाचा नवा JN1 व्हेरिएंट। सतर्क रहा, घाबरू नका, केंद्राचे राज्यांना निर्देश। राज्यात कोरोनाचे 11 नवे रुग्ण। एकूण सक्रिय रुग्णसंख्या 35 वर पोहोचली। मुंबईत सर्वाधिक 27 रुग्ण। नागरिकांना मास्क वापरण्याच्या आणि हात धुण्याच्या सूचना। गडचिरोलीतील सोडे आश्रम शाळेतील 106 विद्यार्थ्यांना विषबाधा। 65 जणांची प्रकृती स्थिर, तर 41 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू। जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती। राज्यातील शिक्षकांना आता आवडीच्या बँकेत पगाराचं खातं उघडता येणार। शिक्षक आमदार सत्यजित तांबेंच्या मागणीनंतर सरकारचा निर्णय। दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। राज्य सरकारकडून प्रति लिटर 5 रुपयांचं अनुदान जाहीर। 1 जानेवारीपासून योजना लागू। पुणे शहराचा पाणी पुरवठा आज बंद राहणार। पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या कामानिमित्त पाणी नाही। शुक्रवारी कमी दाबानं आणि उशिरा पाणी पुरवठा होणार। मुंबई पुण्यासह राज्यात गारठा वाढला। नाताळनंतर थंडी आणखी वाढणार। पुण्यात यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी किमान तापमानाची नोंद। पुण्यातील हडपसरमध्ये पोलिसांनी काढली गुन्हेगारांची धिंड। गाड्यांची तोडफोड करून आरोपींकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न। गुंडगिरीला चाप लावण्यासाठी पोलिसांचा उपाय। गुजरातहून वाघांची जोडी आणण्याचे मनपाचे प्रयत्न। छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य सफारी पार्क उभारण्याचं काम प्रगतीपथावर। मला आलेलं समन्स बेकायदेशीर, राजकीय हेतूनं प्रेरित। ईडीच्या समन्सला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं उत्तर। देशाच्या विरोधात बोलल्यास शिक्षा। मॉब लिचिंग प्रकरणात फाशी। लोकसभेत 3 फौजदारी सुधारित विधेयक मंजूर। वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार जाहीर। बॅडमिंटनमध्ये चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।